नमस्कार सर्वांना. आजचा मेनू पनीर आहे मसाला बनवण्यासाठी पनीर मसाला. 3 कांदे, 2 टमाटर, 9 ते 10 काजूचे तुकडे, थोडे अद्रक, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरं, थोडा खडा मसाला घेतला. कढईत थोडे तेल गरम करून घेतले. त्यानंतर अर्धा चमचा जिरे आणि खडा मसाला टाकला. 2 कट केलेल्या हिरव्या मिरच्या टाकल्या. त्यानंतर काजू, लसूण, अद्रक टाकले. त्यानंतर कट केलेले कांदे टाकले. सर्व पदार्थ मिक्स करून घेतले व थोडे लालसर करून घेतले. त्यानंतर त्यात टमाटर टाकले. सर्व पदार्थ व्यवस्थित परतून घेतले. त्यानंतर सर्व पदार्थ मिक्सरमध्ये वाटून त्यांची पेस्ट करून घेतली. फोडणीसाठी लागणारे साहित्य: 1 तेजपत्ता, 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशोप, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 2 चमचे धना पावडर, अर्धा चमचा हिंग, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा पनीर मसाला, चवीनुसार मीठ आणि कस्तुरी मेथी. त्यानंतर कढईत थोडे बटर आणि तेल टाकून गरम करून घेतले. 1 तेजपत्ता टाकला. अर्धा चमचा जिरे टाकले. 1 चमचा बडीशोप टाकली. अर्धा चमचा हिंग टाकले. त्यानंतर मिक्सरमध्ये दळून घेतलेले कांदा, अद्रक, लसूण आणि काजूची पेस्ट त्यात टाकली. त्यानंतर लाल तिखट टाकले. 1 चमचा काश्मीरी लाल पावडर टाकले. अर्धा चमचा हळद टाकली. 2 चमचे धना पावडर टाकले. 1 चमचा गरम मसाला टाकला. 1 चमचा पनीर मसाला टाकला. त्यानंतर सर्व पदार्थ छान मिक्स करून घेतले व एक वाफ करून घेतली. 1 ग्लास पाणी गरम करून घेतले. गरम झालेले पाणी थोडे मसाल्यात टाकले व एक वाफ करून घेतली. त्यानंतर कट केलेले पनीर मसाल्यात ॲड केले व सर्व मिश्रण एकत्र करून घेतले. 1 चमचा फ्रेश मलाई त्यात टाकली आणि सर्व एकत्र छान मिक्स करून घेतले. त्यानंतर अर्धा ग्लास पाणी मसाल्यात टाकले आणि वरून कस्तुरी मेथी 1 चमचा टाकली आणि 5 ते 10 मिनटं छान वाफ करून घेतले. त्यानंतर आपला पनीर मसाला रेडी. अशा प्रकारे सोप्या पद्धतीने रेस्टॉरंटसारखा पनीर मसाला घरी बनवून बघा. तुम्हालाही नक्की आवडेल. धन्यवाद.